रामसिंगांच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहऱ्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता. रामसिंगांच्या चाकरांनी खुशबूदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले. दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद्द मिर्झाराजे जयसिंग आणि ताहिर खान जिथे उभे राहत ती जागा होती ती. हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता, पण आता बाण सुटला होता. भाई, तुम फिक्र मत करना, राजांनी रामसिंगला तसल्ली दिली. कधी नव्हे ते भाई हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणून बुजून वापरला. अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले. रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठवली. राजांनी त्याला सरोपा बक्ष केला. रामसिंगांच्या विश्वासातील बल्लूशाह आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले. बल्लूशाह राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खुश होता. तो अदबीने राजांना बादशाही दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशाह आणि गिरधर निघून गेले. चिराग लागणीची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलसही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो मगरिबची नमाज पढायला निघून गेला. या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जाफर खान, जसवंत सिंग, मुर्तुजा खान, शाइस्ते खान आणि त्याची बहीण जहानारा यांनी आग्रहाने औरंगजेबला बत्तमीज सेवाला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला. औरंगजेबाला चीड आली होती ती राजांनी खिल्लत साफ नाकारल्याची. त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची, पण तो बाहेरून शांत होता. नमाज पडता पडता त्याने 2 गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. सेवाला दरबारी पेश यायला भाग पाडायचे, खिल्लत पांघरायला लावायची. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे. तेथून तो सलामत परतणारच नाही. आणि हे सगळे नाहीच घडले तर मुल्ला मौलवींच्याकडून सेवाच्या बत्तमिजीचा कथला तय करून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता. औरंगजेबाने आग्र्याचा कोतवाल फौलाद खान याला याद फरमावली. तो परतीतराय नावाचा हरकारा बरोबर घेऊन पेश झाला. औरंगजेबाने त्याला हुक्म सुनावला, राम सिंह को बताओ कि सेवा को समझा कर कल दरबार ले आना. फौलाद खान आणि परतीतराय किल्ल्यावरून रामसिंगांच्या हवेलीवर आले. त्यांनी आपल्या अलिजांचा हुक्म रामसिंगाला सुनावला. रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना बादशाह सलामतीची भेट घेणे किती आवश्यक आहे ते सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले. सगळे आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिराळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिबिंबाची बाग उठली होती. राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते. राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणवून गेले, यांना नको होतं बरोबर आणायला. जगदंब जगदंब पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पितापुत्र काही न खाता यमुना किनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दरबारी झालेल्या प्रकाराची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते, जो शहजादा दारा का हुआ, मुराद सुजा का हुआ, वही दख्खनी सेवा का होगा. दुसऱ्या दिवशी उन्हे कासराभर वर सरकली तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत, निराजीरावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले, आम्हास जर धरला आहे. ती बातमी परस्पर रामसिंगांच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की राजासाब का बुखार बनावटी है, पण तुम्हाला बुखार कसा चढला असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता. त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही. राजांनी रघुनाथ पंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठवला, हम बीमारी से मजबूर है,
हमारे फर्जंद संभाजी राजा को दरबार ले जाना। आता मिळेल तो माणूस अक्कल हुशारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्र्यातून सुटूच शकत नव्हते। सगळ्यात मोठे हाल होते रामसिंगाचे। त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते। सगळ्यात मोठी कसोटी होती संभाजी राजांची। ते राजांच्या बरोबर आलेल्या सर्वात कमती उमरीचे होते, परक्या मुलखात होते आणि आता तर ते सारेच प्राण संकटात होते। आपल्या डेऱ्यात राजे संभाजी राजांच्या हरभातीच्या सावध सूचना देत होते। ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला। येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंग चाचाला विनंती करा। बादशहाने काही विचारले तर न कचरता जाब द्या। हिंदुस्थानी बोली जमेल तसे बोलत चला। संधी मिळेल त्या आसामीची ओळख करून घ्या। त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते। जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होतं। राज्यासाठी द्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची द्यायची असते। पुढची स्वप्ने बघायची असतात ना ती नव्या पिढीने। संध्याकाळ होत आली। राजे मंचकावर आडवे झाले। रामसिंग संभाजी राजांना दरबारी नेण्यासाठी आला। झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजी राजे म्हणाले, येतो आम्ही महाराज साहेब। राजे ठरल्याप्रमाणे कणले। रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला। राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता। सजलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली। रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडवून 9 वर्षे वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले, एकटे। बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते, पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता। रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले। दिवाणी खासचा मगरबी दरबार भरला होता। रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा राहिला। अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या। पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला। ताजीम देण्यासाठी सगळे दरबारी एक कमरेत झुकले। संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले। सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कोणाच्याही ध्यानी आले नाही। वजीर जाफर खानाने सर्वात प्रथम चौकशी केली ती रामसिंगाची। रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला। कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालाचा कोरडा ओढला। क्यों रामसिंग, सेवा किधर है? जी हुजूर, उनकी तबीयत बिगड़ गई है, सख्त बुखार आया है उनको। रामसिंग झुकूनच बोलला। कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डोलली। उन्होंने अपने फर्जंद को भेजा है अलीजा। रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत म्हणाला। औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले। निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते। त्या 4 डोळ्यात कमालीची तफावत होती। त्यातले 2 होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे आणि 2 होते आत बाहेर स्फटिक साफ संभाजीराजांचे। संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला। त्याने विचारले, क्यों फर्जंद शंभू, तुम्ही नहीं आया बुखार? अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, नाही, आम्हास बुखार येत नाही, आमच्यामुळे इतरास बुखार येतो। क्या बोलावं? औरंगजेबाने भुवया चढवीत रामसिंगांना विचारले। संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते, पण जाब देणे त्याला भाग होते। तो वाकून म्हणाला, जी हुजूर, वे बोले हमें बुखार नहीं है। कैसी मासूमी है? जाफर, संभा को नजराना इनायत करो। औरंगजेबाने वजीराला आज्ञा केली। संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली। रामसिंगांच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती घडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत काळेशार शाळीग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते। त्याजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते। रामसिंग राजे संभाजीराजे यांना बरोबर घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला। खुद्द मिर्झाच्या आग्र्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल असे कधी राजांच्या स्वप्नात सुद्धा आले नसते।
पण स्वप्न आणि सत्य नेहमीच एकमेकांना हूल देऊन एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलाद खानाला हुकूम दिला, सेवा को मुकाम पर से रणअंदाज खां के कोठी पर ले जाओ. राजांना रणअंदाज खानाच्या कोठीवर हलवून जशी दाराची केली तशी शिवाजीची बिनबोभाट कत्तल करण्यात येणार होती. रामसिंगांच्या हवेलीसमोर खुल्या तळावर ते शक्य नव्हते. कशी कोणाला ठाऊक, पण ही खबर रामसिंगाला लागली. तो तडक मीरबक्षी मुहम्मद आमीन खान याच्या हवेलीवर गेला. आमीन खान मित्र होता, उच्च पदावर होता. त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे तो निर्धारी निरोप पाठवला, शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिल्यासह मला ठार करा. तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले की शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे. समोर आलेल्या आमीन खानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला. शिवाजी आग्र्यातून बाहेर जाणार नाही यासाठी तू ओलीस राहतोस काय, असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठवला. राजांच्या प्राणावरचे जमीन कदब्यावर निभावते हे पाहून निश्वास टाकून रामसिंगाने बक्षी आमीन खानाकडून जामीन कदबा दस्तखत करून पाठवून दिला. औरंगजेबाने तो मंजूर केला. रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला. रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, आम्ही बेलाफुलाची आणभाग घेऊन तुम्हास ऐतबार देऊ, निश्चिंत असणे. महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्यासह रामसिंगांच्या हवेलीत आले. हवेलीच्या दिवाणी दालनातून बल्लूशहा, गिरधरलाल, गोपीराम, तेजसिंह अशी रामसिंगांची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत, दत्तोजी पंत, त्र्यंबक पंत, निराजी अशा आसामी होत्या. राजांनी चौरंगावरच्या शाळीग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवपिंडीवरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगांच्या हाती देत राजे म्हणाले, हम शिवाजी की कसम उठाते हैं, जब तक तुम हमारे लिए जमान हो हम आग्रा नहीं छोड़ेंगे. राजांनी रामसिंगांची उरभेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला आणेभाकेने बांधील झाले. एकाच वेळी राजे 2 कैदेत पडले. एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची. तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा, तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला. उलटी चालली नाही तर ती मोगली सल्तनत कसली. संभाजीराजे आणि रामसिंग आग्र्याचा फेरफटका करून परतत होते. त्यांच्या घोड्यामागून 10-12 राजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक कुंभारवाडीच्या वस्तीत घुसले. इथे कुंभाराच्या धाब्यांच्या घरांसमोर उभट उंच रांजण, गेळे, माठ कुंभारांनी हरीनं मांडले होते. ते बघताच रामसिंगाने हात वर करून पथक थांबवले. मागे न बघताच त्याने हाक दिला, डुंगर जी म्हणत डुंगरमल आघाडीला आला. उसमें के माठ लेना, राजा साहब के हशमों के लिए. रामसिंगाने एका कुंभाराच्या ओसरीकडे हात उठवीत त्याला आज्ञा दिली. कुंभारी चाक फिरवणाऱ्या कुंभाराने शाही सवाऱ्या बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपवले. पुढेच रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्निस करून तो अदबीने म्हणाला, क्या हुकुम है सरकार, कौन सी खिदमत करूं. त्याच्या डोक्यावर उत्तरी पागोटे होते. चिखल मळले हात त्याने मावळी रामरामाच्या पद्धतीने जोडले. अच्छे माठ देना, इन मेहमान साहबान के लोगों को देना है. रामसिंग संभाजीराजांच्याकडे हाताने दाखवीत म्हणाला. कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपुटला, सवाऱ्या मावळी मुलखाच्या दिसत्यात. कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली. कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भुवई नकळत वर चढली. आसामी देशीच दिसते, मावळ बोली बोलते. एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला, काहीतरी आकार घेऊ लागला. कुंभाराने एक गोल खडा उचलून डुंगरमलला भाजू माठ ठणाठण वाजवून दाखवले. संभाजीराजांच्या मनात कसले तरी ठोके ठणठणून गेले. हातात पेलून पारखून बघून डुंगरने 4 माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खेचून डुंगरच्या दिशेने घोड्यावरून फेकली. ती झेलीत डुंगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगांच्या हातात दिली.
एक एक उचलून कुंभाराने आणि डुंगरने माठ 4 स्वारांच्या हातात दिले. डुंगरने घोड्यावर झेप घेतली. कुंभाराने वाकून पुन्हा घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तस्लीम केली. चलिये कुंवर. रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबरच म्हणाला. रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या रजपूत घोडाईतांनीही टाचा दिल्या. पथक हलले. मुद्दाम कायदे आखडते धरून संभाजीराजांनी आपल्या घोड्याला लटकीत टाच दिल्यासारखे केले. घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे या अंदेशाने खूर मागे पुढे नाचून जागीच थांबले. रामसिंग डुंगर पथकासह 5-10 कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोऱ्या मोत्याच्या कंठा उतरून हातात घेतला. कुंभार संभाजीराजांच्या घोड्याकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता. संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला. आम्ही मावळाचे, भवानीचे भूते, पारख ठेवा, येतो आम्ही, राम राम. संभाजीराजांनी घोड्याला जबरीत टाच दिली. रामरामजी हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चकित पडलेल्या कंठ्याकडे बघताना हरखून गेलेल्या कुंभाराने अंदाज लावला. बच्चा मावळी सरदाराचा आहे. कुंभार मूळचा मराठी मुलखाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आग्र्यात आणून सोडले होते. घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्याच्या राजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजे आणि रामसिंग यांचा घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की रामसिंग राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यात तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या मेहमान स्वाऱ्या सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील याचीच रामसिंगाला फिकर लागली. तिला 2 कारणे होती. एकतर दिला शब्द पाळणे हे राजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की जर राजे आणि संभाजीराजे यांच्या जीवाला काही धोका झाला तर आपले दख्खनेत असलेले पिताजी मावळ्यांच्या जान कुर्बान झडपीतून सुखरूप परत येतील की नाही याची रामसिंगाला काळजी पडली. जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आग्र्याच्या उरावर रोखून धरले होते. तिचा तरी काय इलाज होता? राजे संभाजीराजे तर तिचे भूतेच होते, पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता. तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते. औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठवण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखवला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगळला. राजांनी औरंगजेबाचा वजीर जाफर खान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन त्याला किमती नजराणा दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही. दख्खनीतून मिर्झा राजांची औरंगजेबाला पत्रे येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले. तुमने दख्खनी सेवा को कौन कौन सी बैत जबान दी है, सिलसिला बयाजवार भेज देना. राजांच्या हाती आता एकच चाल राहिली. औरंगजेबाला आपले कलम कसदार विनंती अर्ज पेश करणे. आमीन खानामार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठवला. पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये दरबारी पेश करीन. मला दख्खनीत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जंद संभाजीराजे यांना मी आग्र्यातच ठेवून जाईन. बादशहा चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापुरावर मोहीम जारी आहे. तेथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन. वक्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून अलीजानपाशी माझी चाकरी रुजू करीन. आमीन खानाने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफर खानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जाफर खानाने अर्ज जिले सुभानी औरंगजेबाला पढून दाखवला. हातची माळ थांबवून औरंगजेबाने अर्जातील शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे 4 मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते. वाकलेल्या जाफर खानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जाफर देखो, सेवा कितना इनायती है. शाही सूरत के 3 कोट रुपया हजम करके हमें 2 कोट बख्श दे रहा है. आणि तो काही पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्या सह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारी बाहेर पडले. मोकळ्या दिवाणी खासमध्ये फक्त कनोजी धुपाची वळी तेवढी फिरत राहिली. रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगांची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत, निराजी ही मंडळी होती.
रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले. क्या हुआ रामसिंग, हमारी अर्जी का? राजांनी रामसिंगाला विचारले. कुछ राय नहीं दी अली जाने आपके अर्जी पर राजा साहब. हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिकर मत करना. रामसिंग किती केले तरी रजपूत होता. थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फेऱ्या घेऊ लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते. रघुनाथ पंत बादशहा कोण चालीचा फैसला करील आमच्या अर्जाचा? राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले. बाळराजांना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे, तेवढ्याचाच काही नतीजा निघेल असे वाटते स्वामी. कनातीजवळ उभे असलेले रघुनाथ पंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना मासाहेबांचे शब्द आठवले. प्रसंग पडला तर समयी राज्यासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राज्याची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत. संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले, त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने. एकाएकी वळीवाच्या ढगांनी आकाशाच्या नगाऱ्यावर टिपरी घुमते तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणारी असंख्य घोडटापांची टिपरी अचानक सर्वांच्या कानांवर आली. राजे चमकले. संभाजीराजे ताडकन मंचकावरून उठले. दोघांच्याही टोपातील मोती लगी थरथरल्या. डेऱ्याबाहेर असलेल्या रामसिंगांचा पहारेकरी नंग्या हत्यारीनिशी घाबराघुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले भेदरलेले रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत, निराजी तिघेही हत्यारे उपसून आत आले. सर्वांचे गुंतव झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानावर एकदम आदळले. घात झाला धनी, हबशी हत्यार चलाने आ रहे है, भागो, पळा, भागो. बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तबकात ठेवलेली भवानी उचलण्यासाठी त्यांनी पायझेप टाकली, पण राजांची आठवण येताच ती पुन्हा मागे घेतली. एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटाळले. एकच क्षण निघून गेला, पण तेवढ्या अवधीत राजांच्या मनी विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बांध फुटले. श्रींचे राज्य, कामी आलेले इमानबंद जीव, दह्याच्या कवड्या, मासाहेब, मिर्झा राजा, फरमानबाडी, भंडाऱ्याची परडी, उचलला गेलेला कैलास, एकला जीव, भुयार, शिवलिंग, पेटता हुडवा, विचित्र विचित्र दृश्ये राजांच्या डोळ्यासमोर त्या क्षणात दाटवा धरून गेली. कैक हबशांचे निर्दय वार आपल्या आणि संभाजीराजांच्या आता अंगावर पडणाऱ्या कल्पनेने राजे अंगभर चरकले. सगळे डाव अपुरे असताना परमुलुखी एका गाफील क्षणी एकुलत्या एक पुत्रासह कत्तलीचे केविलवाणे मरण, सर्वस्वाची राख, शतरंजचा हा फसलेला डाव, नामुष्कीची शिकस्त. राजांचे सूर्यपेठ डोळे कडकडीत काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एकजीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठातून मायेने थपथपून गेलेले घोगरे शब्द उघळले. लेकरा, घात झाला, आम्ही फसलो. तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांच्या हातांच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्याच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. महाराज साहेब म्हणत त्यांनी आपले तोंड राजांच्या जाम्यावर घुसळले. ते फर्जंद आबा थरथरत होते. काळ्या भोर ढगांच्या तांडवात सापडलेल्या वीजरेघांसारखे क्षणात डेऱ्याभोवती बेफाम दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडा पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कात्र्या खिंकाळ्या घुमल्या. पाठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट केसाळ हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पत्थरी रंगाचा, हनुवटीकडे पडलेल्या जाड ओठांचा, आग्र्याचा धिप्पाड हफशी फौजदार सिद्धी फौलाद खान डेऱ्यात घुसला. आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की रुतवीत दरवाजाजवळच तो थांबला. आपले भोकरांसारखे बटबटीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनुवटीकडे पडलेला जाड ओठ खोलला. रुंद दात चमकले. मेरे हथियारबंद हशमों का पहरा तुम पर लगा है, किसी को भी मिलना तुम्हें सख्त मना है, यह हुक्म है अलीजा का, ख्याल रखना. त्याच्या जाड भुवया क्षणभर आक्रसून फिसकारल्या. खांद्यावरच्या झगझगीत हिरव्या खिल्लतीच्या उजव्या कोपराने पिसारा फुलवून टाकीत जबाबाची वाट न बघता फौलाद वळला आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला. 5000 धिप्पाड कडव्या हंशांच्या दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या.
तोफांची तोंडे डेऱ्यावर रोखून हबशांनी तोफगाड्यांची मांडनावळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच सिद्धीचा वेढा पडला. मावळी सिंह आग्र्याच्या हिरव्या कुरणात अडकला. राजे कैद झाले. औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकींच्या पाठीवर जागती गस्त घालू लागल्या.